कधीकधी आपल्या आयुष्यात सगळं काही असूनही मन मात्र शांत नसतं. घर असतं, माणसं असतात, पैसे असतात, काम असतं, पण आत कुठेतरी एक प्रश्न सतत फिरत असतो. मला समाधान का मिळत नाही? आपण एक गोष्ट मिळवतो आणि लगेच दुसऱ्या गोष्टीच्या मागे धावायला सुरुवात करतो. एक ध्येय पूर्ण होतं, पण मनाला पुढचं ध्येय हवं असतं. एखादी व्यक्ती आपल्याला दुखावते आणि आपण त्या व्यक्तीपेक्षा तिच्या शब्दांचा विचार करत बसतो. कुणीतरी आपल्यापेक्षा पुढं गेलं की आपण स्वतःच्या आयुष्याकडे कमीपणाने पाहायला लागतो आणि मग हळूहळू लक्षात येतं आपण आयुष्य जगत कमी आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष जास्त करत आहोत. पण शांतता म्हणजे समस्या नसलेलं आयुष्य नाही. शांतता म्हणजे समस्या असतानाही मनाला स्थिर ठेवण्याची ताकद. आणि समाधान म्हणजे माझ्याकडे सगळं आहे असं नाही. समाधान म्हणजे जे आहे त्याची किंमत मला कळते आणि जे हवं आहे त्यासाठी मी शांतपणे प्रयत्न करते. आज आपण असे काही नियम पाहणार आहोत जे तुमचं बाहेरचं आयुष्य कदाचित एका दिवसात बदलणार नाहीत, पण तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतात. नियम क्रमांक 1. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं बंद करा. तुमच्या आयुष्यात रोज काही ना काही घडणार. कोणी चुकीचं बोलेल, कोणी तुमच्यावर टीका करेल, कोणी तुमचं कौतुक करणार नाही, कोणाला मेसेज उशिरा येईल, कोणी तुमचा गैरसमज करून घेईल. आणि प्रत्येक वेळी जर तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिलीत तर तुमच्या मनाची चावी दुसऱ्यांच्या हातात जाईल. समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चुकीचं बोललं, तुम्ही लगेच उत्तर दिलं, मग वाद झाला. तुम्ही पुन्हा उत्तर दिलं, समोरच्याने आणखी काही बोललं आणि शेवटी एक छोटा प्रसंग तुमचा संपूर्ण दिवस खराब करू शकतो. म्हणून पुढच्या वेळी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, याला उत्तर देणं खरंच आवश्यक आहे का? प्रत्येक गोष्ट स्पष्ट करायची नसते. प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायचं नसतं. काही गोष्टींचं उत्तर वेळ देतो आणि काही लोकांना तुमच्या स्पष्टीकरणाची गरज नसते. त्यांना फक्त तुमची प्रतिक्रिया हवी असते. तिथे शांत राहणं ही कमजोरी नाही, ती आत्मनियंत्रणाची खूण आहे. नियम क्रमांक 2. तुलना कमी करा, निरीक्षण वाढवा. आजची सर्वात मोठी अस्वस्थता अनेकदा आपल्या गरजांमुळे नाही, तर इतरांच्या आयुष्याशी केलेल्या तुलनेमुळे निर्माण होते. तुमचा मित्र नवीन फोन घेतो, तुम्हाला तुमचा फोन खराब वाटतो. कोणीतरी मोठं घर घेतं, तुमचं घर छोटं वाटतं. कोणीतरी पुढे जाताना दिसतं आणि तुम्हाला वाटतं मी मागे पडतोय. पण तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक छोटा भाग पाहत असता, त्याची पूर्ण कहाणी नाही. म्हणून तुलना करण्याऐवजी स्वतःला विचारा, गेल्या वर्षीच्या माझ्यापेक्षा मी आज किती पुढे आहे? तुमची खरी स्पर्धा दुसऱ्याची नाही, ती तुमच्या कालच्या आवृत्तीशी आहे. कालपेक्षा आज थोडं अधिक शिका, कालपेक्षा आज थोडं संयमी व्हा, कालपेक्षा आज एखादी चांगली सवय वाढवा. ही प्रगती दिसायला छोटी असते, पण आयुष्य बदलणारी असते. नियम क्रमांक 3. प्रत्येक नातं वाचवण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. काही नाती जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पण काही नाती कितीही प्रयत्न केले तरी एकतर्फीच राहतात. तुम्ही फोन करता, समोरचा करत नाही. तुम्ही समजून घेता, समोरचा तुम्हाला समजून घेत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी माफी मागता, जरी चूक तुमची नसली तरी हळूहळू तुम्ही नातं वाचवत नसता, तुम्ही स्वतःला या नात्यात हरवत असता. म्हणून प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते. समोरच्याचा आदर करा, तुमची जबाबदारी असेल तर ती पूर्ण करा, पण जिथे तुमचा आत्मसन्मान सतत तडजोडीत जात असेल तिथे थोडं अंतर ठेवणं चुकीचं नाही. कधी कधी शांतता मिळवण्यासाठी कोणाला शिक्षा करण्याची गरज नसते, फक्त स्वतःसाठी अंतर निवडावं लागतं. नियम क्रमांक 4. भूतकाळाला रोजच्या आयुष्यात घेऊन फिरू नका. काही लोक वर्तमानात असतात, पण त्यांचं मन अनेक वर्षापूर्वीच्या एका प्रसंगात अडकलेलं असतं. त्याने माझ्याशी असं का केलं? मी तेव्हा असं का बोललो? जर मी तेव्हा वेगळं केलं असतं तर? मी तो निर्णय घेतलाच का? हे प्रश्न उत्तर देत नाहीत, ते फक्त मन थकवतात. भूतकाळात शिकणं आवश्यक आहे, पण त्याच घरात रोज राहणं आवश्यक नाही. एखादी चूक झाली, तिचा धडा घ्या. एखाद्याने दुखावलं, त्या अनुभवातून शिका. एखादी संधी निघून गेली, पुढच्या संधीसाठी तयार व्हा. कारण भूतकाळ बदलण्याची ताकद आपल्या हातात नसते, पण त्याचा आजवर किती प्रभाव राहील हे मात्र आपल्या हातात असतं. नियम क्रमांक 5. प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा हट्ट सोडा. आपण अनेकदा अशा गोष्टींवर चिंता करतो ज्या आपल्या नियंत्रणातच नसतात. इतर लोक विचार करतील, उद्या काय होईल, कोण आपल्याबद्दल काय बोलेल, आपल्याला नेहमी अपेक्षित परिणाम मिळेल का? हे सगळं पूर्णपणे आपल्या हातात नसतं. पण आपल्या हातात काय आहे? आपली तयारी, आपली मेहनत, आपली प्रतिक्रिया, आपले निर्णय, आपली सवय. म्हणून एक साधी युक्ती वापरा.
2 प्रश्न लिहा. हे माझ्या नियंत्रणात आहे का? जर उत्तर हो असेल तरच कृती करा. जर उत्तर नाही असेल तर चिंता करण्याऐवजी ती स्वीकारायला शिका. कारण ज्या गोष्टीवर तुमचा अधिकार नाही, ज्याच्यावर सतत विचार करणं म्हणजे स्वतःच्या मनाला विनाकारण थकवणं आहे. नियम क्रमांक 6. नाही म्हणायला शिका. तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी एक व्यक्ती नक्कीच नाराज होईल. ती व्यक्ती तुम्ही स्वतः असाल. तुम्हाला थकवा आहे, पण कुणाला नाराज न करण्यासाठी तुम्ही हो म्हणता. तुमच्याकडे वेळ नाही, पण पुन्हा हो म्हणता. तुम्हाला एखादी गोष्ट योग्य वाटत नाही, तरीही हो म्हणता आणि मग मनात चिडचिड वाढते. म्हणून नम्रपणे नाही म्हणणं शिका. मला यावेळी शक्य नाही, मी हे करू शकणार नाही, मला याचा विचार करावाच लागेल. एवढी वाक्य पुरेशी असतात. मर्यादा म्हणजे लोकांपासून दूर जाणं नाही, स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे. नियम क्रमांक 7. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीची किंमत ओळखा. समाधान अनेकदा मोठ्या घटनांमध्ये सापडत नाही, ते सकाळच्या शांत चहात असतं, आईवडिलांशी झालेल्या छोट्या संवादात असतं, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या एका फोनमध्ये असतं, काम संपल्यानंतर मिळालेल्या निवांत वेळेत असतं, आरोग्य ठीक असण्यात असतं आणि रात्री झोपताना मनावर मोठं ओझं नसण्यातही असतं. पण आपण या गोष्टीच लक्षात घेत नाही. आपल्याला जे नाही ते मोठं दिसतं आणि जे आहे त्याची सवय होते. म्हणून दिवसातून एकदा स्वतःला विचारा, आज माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. उत्तर मोठं असण्याची गरज नाही, पण ते खरं असावं. कृतज्ञता समस्या मिटवत नाही, पण समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलते. नियम क्रमांक 8. स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज सोडा. कुणीतरी तुम्हाला कमी लेखलं आणि तुम्ही ठरवलं, आता मी याला दाखवून देईन. ही भावना काही वेळ प्रेरणा देऊ शकते, पण आयुष्यभर जर तुमचं ध्येयच लोकांकडून दाखवून देणं असं राहिलं तर तुमच्या आयुष्याची दिशा इतर लोक ठरवत राहतील. यश मिळवा पण स्वतःसाठी, प्रगती करा पण स्वतःच्या समाधानासाठी, कमवा, शिका, घडत राहा, पण प्रत्येक वेळी कोणाला उत्तर देण्यासाठी नाही. कारण ज्यांना तुमची किंमत समजली नाही त्यांना सतत समजावून सांगण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य सुंदर बनवणं अधिक मौल्यवान आहे. नियम क्रमांक 9. मनात सगळं साठवून ठेवू नका. शांत राहणे म्हणजे भावना दाबून ठेवणे नाही. कधी कधी आपल्याला बोलण्याची गरज असते, पण कुणाशीही नाही, योग्य व्यक्तीशी. मनात चिंता असेल, विश्वासू व्यक्तीशी बोला. एखादा निर्णय कठीण वाटत असेल, समजूतदार व्यक्तीचा सल्ला घ्या. मन सतत अस्वस्थ असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण मजबूत व्यक्ती म्हणजे कधीच त्रास न होणारी व्यक्ती नाही. मजबूत व्यक्ती म्हणजे त्रास असतानाही योग्य मदत स्वीकारणारी व्यक्ती. नियम क्रमांक 10. आयुष्याला वेगापेक्षा दिशा द्या. आज प्रत्येकाला लवकर यश हवं आहे. लवकर पैसा, लवकर प्रसिद्धी, लवकर मोठं घर आणि लवकर मोठं आयुष्य. पण वेगाने धावणं आणि योग्य दिशेने जाणं यात फरक आहे. समजा एखादी व्यक्ती खूप वेगाने धावत आहे, पण चुकीच्या दिशेने. ती जितकी वेगाने धावेल तितकी ती आपल्या ध्येयापासून दूर जाईल. म्हणून स्वतःला अधूनमधून विचारा, मी फक्त व्यस्त आहे की खरंच योग्य दिशेने पुढे जात आहे? हा प्रश्न आयुष्य बदलू शकतो. एक छोटी कथा ऐका. एकदा एका राजाने एका वृद्ध साधूला विचारलं, मला आयुष्यात कायम आनंदी कसं राहता येईल? साधूने राजाला एक रिकामा ग्लास दिला आणि म्हणाला, हा ग्लास हातात घेऊन राजवाड्याभोवती फिर, पण यातलं पाणी सांडता कामा नये. राजा सावधपणे चालू लागला. त्याचं संपूर्ण लक्ष ग्लासकडे होतं. फेरी पूर्ण झाल्यावर साधूने विचारलं, रस्त्यात तुला बाग दिसली का? राजा म्हणाला, नाही. संगीत ऐकू आलं का? नाही. लोकांनी तुला अभिवादन केलं का? राजा म्हणाला, मला काहीच जाणवलं नाही. साधू हसला आणि म्हणाला, जेव्हा मन फक्त एका गोष्टीला घट्ट पकडून ठेवतं तेव्हा आजूबाजूला असलेलं सुंदर आयुष्य दिसेनासं होतं. मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही असंच होतं. कधी आपण पैशांच्या चिंतेत इतके अडकतो की आरोग्य विसरतो. कधी भविष्याच्या विचारात इतके हरवतो की आजचा दिवसच जगणं विसरतो. कधी एका व्यक्तीने दिलेल्या दुःखाला इतकं महत्त्व देतो की आपल्यावर प्रेम करणाऱ्या 10 व्यक्तीचं प्रेमही दिसत नाही. म्हणून आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करा, पण आयुष्य जगायलाही विसरू नका. शेवटचा संदेश, शांतता कुठल्या तरी दूरच्या ठिकाणी मिळणार नाही, ती आपल्या निर्णयांमध्ये तयार होते. काही गोष्टी सोडून देण्यात, काही गोष्टी स्वीकारण्यात, काही लोकांपासून अंतर ठेवण्यात, काही नात्यांना वेळ देण्यात आणि स्वतःला पुन्हा पुन्हा समजून घेण्यात ती हळूहळू तयार होते. समाधान म्हणजे तुमच्याकडे काहीच कमी नाही. समाधान म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत समजणं आणि जे हवं आहे त्यासाठी अस्वस्थ न होता प्रयत्न करत राहणं. म्हणून आजपासून प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. प्रत्येकाशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येक नातं जबरदस्तीने वाचवू नका.
भूतकाळाला वर्तमानावर राज्य करू देऊ नका. तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टीवर ऊर्जा खर्च करू नका. गरज पडल्यास नाही म्हणा. छोट्या आनंदाची किंमत ओळखा आणि स्वतःचं आयुष्य इतरांना सिद्ध करण्यासाठी नाही तर स्वतःच्या मूल्यानुसार जगण्यासाठी वापरा. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कॉमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, शांतता. कदाचित तुमचा हा एक शब्द कोणाच्या तरी आयुष्यातील कठीण दिवसात त्याला स्वतःकडे पुन्हा पाहायला भाग पाडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या जवळच्या व्यक्तीला या विचारांची गरज असेल तर शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकणाऱ्या व्हिडिओंसाठी लाईफ चेंजिंग समरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते शांत, अर्थपूर्ण आणि समाधानाने जगता येणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जग जिंकण्याच्या प्रयत्नात स्वतःचं मन हरवू नका. कारण खरी शांतता मिळाली तर आयुष्य आधीच जिंकलं आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा आणि स्वतःची काळजी घ्या. श्री